ओघ मात्र थांबणार नाहीये. कारण हा डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला अधिकार आहे, जो कोणीच थांबवू शकत नाही. थोड्याच वेळात आजच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रदेशाध्यक्ष काँग्रेस महाराष्ट्र राज्य आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दिलीप भाऊ जाधव, माजी सभापती अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद बुलढाणा, विशेष उपस्थिती माननीय आमदार धीरज भाऊ लिंगाडे, विधान परिषद सदस्य माननीय रविकांतजी तुपकर साहेब, क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, माननीय जयश्रीताई शेडके, माजी जिल्हा परिषद सदस्य बुलढाणा. प्रमुख उपस्थितीमध्ये जगाला सुख आणि शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे. शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे, शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे, महात्मा फुलेंनी सांगितलेला ज्ञानाचा प्रभाव आहे, शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे, आणि माझ्या भीमरायाने रुजविला या जगात प्रेमबंधू भाव आहे, प्रेमबंधू भाव आहे. ज्या महिला पाठीमागे उभ्या आहेत कृपया त्यांनी समोर येऊन बसावं. करावा. यानंतर सागर जाधव नगर परिषद कर्मचारी तथा अध्यक्ष इंदिरानगर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा व त्यांचे संपूर्ण सहकारी, मी त्यांना आमंत्रित करतो या विचार मंचावरती. सागर जाधव व त्यांचे संपूर्ण सहकारी, सर्वांचे लाडके प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय का सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये सरांचं स्वागत करावं. आदरणीय विठ्ठल कांबळे सर. यानंतर मी प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांचं स्वागत करण्यासाठी पवनदादा भालेराव व संपूर्ण सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांना आमंत्रित करतोय की आजचं आकर्षण ज्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी जो हा जनसागर उसळलेला आहे, असे प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर मार्गदर्शक स्पर्धा परीक्षा यांचं स्वागत पवनदादा भालेराव व त्यांचे संपूर्ण टीम या ठिकाणी करत आहे. कांगणे सरांची ही दुसरी वेळ आहे बुलढाणेकरांच्या भेटीला येण्याची. याच प्रांगणामध्ये याच दिवशी 12 एप्रिलला प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांचा 2024ला भव्य असा नागरिक सत्कार आणि मार्गदर्शन कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता. आज पुन्हा 2 वर्षांनी पुन्हा तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करताय. त्यानंतर सचिन रिंडे व सहकारी यांना मी आमंत्रित करतोय की त्यांनी नागरिक सत्कारासाठी या विचार मंचावरती उपस्थित व्हावं. यानंतर पुन्हा 2 बहीण भाऊ श्रेया अशोक गायकवाड निवड कनिष्ठ सहाय्यक लेखा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ वरणगाव आणि हिमांशू अशोक गायकवाड वरिष्ठ सहाय्यक लेखा जिल्हा परिषद बुलढाणा. पुन्हा अभिमानाचा क्षण, हे दोघंही माझे विद्यार्थी आहे. या दोघांची सुद्धा शासकीय सेवेत निवड झालेली आहे. या दोघांनाही
सोबत नागरी सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतोय श्रेया अशोक गायकवाड आणि हिमांशू अशोक गायकवाड. या सर्वांना मी त्रिवार अभिवादन करतो. मित्रो, काल आपण एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. यावेळेस काहीतरी विशेष म्हणून आपल्याला जो आपला आनंदोत्सव आहे, 14 एप्रिल जयंती, त्यासाठी काल तुम्ही ज्या पद्धतीनं भरभरून जे समर्थन केलं, तुम्ही उपस्थिती दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आज तुम्ही परत या ठिकाणी विचारांची मेजवानी आहे. आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षकचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी परत एकदा तुम्हाला सांगतो की आपला यावेळेसचा जो कन्सेप्ट आहे, सर्व धर्म समभाव. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, म्हणून कोणत्या जाती धर्माचं बंधन न ठेवता, कोणत्या जाती धर्माच्या भावना न दुखावता हा 14 एप्रिलचा आपला उत्सव, सण, जयंती आपल्याला साजरी करायची आहे. पण हे सगळं अधुरं केव्हा असतं? तुमच्याशिवाय. तुमच्याशिवाय काहीच नाही. तुम्ही आहे तर सगळं काही आहे. तर या ठिकाणी आज आपल्याला मान्यवर लाभलेले आहेत. तर यानंतर या कार्यक्रमाची रूपरेषा मिलिंद इंगळे आपल्याला सांगतील अशी मी विनंती करतो. विनोदी शुभेच्छा. वेळ भरपूर झालेला आहे, परंतु या 14 एप्रिल निमित्त जी समिती स्थापन केली आहे, त्यांनी भरगतचे जे कार्यक्रम दिलेले आहेत, त्या सर्व अध्यक्षासह त्याच्या पूर्ण टीमचं अभिनंदन. वेळ भरपूर झालेला आहे. तुम्ही एक ताईंनी शेअर सांगितला की म्हणा आणि संपवा म्हणून सांगतो. नहीं जलता एक भी दिया आज उनके मज़ार पर, नहीं जलता एक भी दिया आज उनके मज़ार पर, जिनके जलते थे खूने चिरागे वतन, अरे जगमगा रहे आशियाने उनके जो बेच रहे शहीदों के कफन. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय बुद्ध. या उसळत्या जनसागराला संबोधित करावं. महाराष्ट्राची बुलंद तोफ आदरणीय कांगणे सर. स्पर्धा परीक्षेच्या पोरी किती त्याच्यात? एवढ्या आहेत का पोरं? स्पर्धा परीक्षेचे इकडे मग टाळ्या वाजवाल का? तुम्हाला झडपडी आली का? मग ही जीप काळी आहे. नाव घेतल्याच्या नंतर मी पाहिलं सत्कार चालू होता तरी टाळ्या वाजणार है ना. पवन भाऊन एवढा खर्च करून एवढं स्टेज, एवढे लोक बोलवायचे, तुमच्या बसण्याची व्यवस्था करायची, आणि जर तुम्ही टाळ्या वाजवत नसाल तर झोपेत तुम्हाला सौम्य अटॅक येणार का नाही? एकदा जोरात टाळ्या वाजवा पवन भाऊसाठी. आणि एवढं होऊन बी ज्यानं टाळ्या वाजवल्या नाही, तुम्हाला कळलं की सर म्हणले होते ते बरोबर आहे. खरंच सरची जीभ काळी आहे, म्हणजे रात्री झोपेत तुम्हाला छातीत कळ येऊ नाही यासाठी डबल एकदा जोरदार टाळ्या होत्या. लक्षात घ्या, दुसऱ्यांदा मी या ठिकाणी आलोय. मुळात पवन भाऊ बोलताना बोलले की बाबा मार्गदर्शक प्रमुख व्याख्याते, तर मी काही व्याख्याता मार्गदर्शक नाही, मोहकाम क्लास घेणं हे
पण महाराष्ट्रातल्या लोकांनी बळजबरी माझ्या बोकांडीवर दिलेली जबाबदारी आहे, म्हणून आपल्याला इथे येऊन बोलावं लागते. विनंती एकच आहे, काय झालंय मला ते आजीबाई बोलते त्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जे तरुण आहे त्यांना आजीला खुर्ची द्या. हा, काय होत नाही, एखाद्याने उठलं तरी चालतंय. हा, तेच ठिकाणी त्या ठिकाणी एखादा नेता आला असता तर पळत गेला असता खुर्ची द्यायला. आपल्याला श्रीमंत बोकांडीवर घ्यायची सवय. आजी तिथं उभं राहिली, कोणी खुर्ची देईना. तेच एखादा नेता असताना पळत गेला असता, बेदार झाला असता, हे का नाही. वयानं मोठी आजी आहे, पटकन एखादी खुर्ची दिली बिघडली. पण तू तरुण आहे ना, पुन्हा ह्या वयात तुला टेकन द्यावं लागेल असेल तर कसं होईल. तू बसू द्या, एकदा आजीला बसू द्या. आजी पुढे बसायचं, काय होत नाही. आणि तिकडे जागा नसेल तर माझ्या जागेवर बसा. सन्मान आपल्या लोकांचा आपण करावं लागतं हो. चला, सो 135वी जयंती आहे. या ठिकाणी अनेक महिला आलेल्या आहेत. आहे का, जागा आहे का? बाया पुन्हा एकटी येत नाही, लहान लहान लेकरं सोबत घेऊन. हा, तेल दाखव. कॅमेरा तेल पण झूम करून दाखव, त्याला झूम करून दाखव. आणि ती हात वरती करायली की तिला कळालं पाहिजे, त्याला मी दिसली पाहिजे. कर हात वरी, आता दाखव, झूम करून दाखव. कर हात वर घे, पाय रे. धन्यवाद. एखादं पाहिजे बी असं. 135वी जयंती आहे. जयंतीच्या प्रथमतः सर्वांना भरभरून शुभेच्छा. जगाला शांततेचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते राष्ट्रगुरू जगद्गुरू संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं, ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती शंभूराजे, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाचे प्रकाशज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग, 1.5 दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपला पवाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ज्या माणसानं घराघरात पोहोचविला, ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला, ज्यांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून आपल्याला बोलण्याचं, या ठिकाणी बसण्याचं आणि एकात्मतेची शिकवण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करतो. संत सेवालाल महाराज, संत बसवेश्वर, संत भगवान बाबा, जननायक बिरसा मुंडा आणि जखडबंद साखळदंड तटा तुटले तू ठोकताची बंड, झाली गुलाम सारी मोकळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे. टाळ्या वाजवत असताना जोरातच वाजवा, आपल्या भावकीत कोणी मेलेलं नाही. आणि जरासं फ्रेश व्हायचं शिका. इथं बसल्या बसल्या काही बाया इथं कार्यक्रम आल्यावर त्या बाईल ताण हे कुलूप लावले, पण येताना कुलपाला झटका द्यायचा राहिला. आपल्या बाया लय डेंजर येतो. त्याच्या बाया आहेत का साधी सुधी गोष्ट नाही. कुलूप लावलं पण लावल्याच्या नंतर एक झटका द्यावा लागतो. तिच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे, तो झटका द्यायचा राहिला म्हणून तिच्या डोक्यात तो ताण आहे. कारण का, आपल्या बाजूचे शेजारी चांगले नाहीत, शेजारी लय दलिंदर, आणि ते आज घरी राहिले. त्यामुळे बायाला ताण आहे की यांना आपला कार्यक्रम तिकडे ठोकू नये. तर विनंती आहे या ठिकाणी महिला वर्गांना, या ठिकाणी मुली बसल्यात, मुलं बसले. मी आवर्जून सांगेल, प्रत्येक विचार मंचावर येत असताना एखादा व्याख्याता येतो, वक्ता येतो, तो पहिला डायलॉग मारत असतो, माझ्या तमाम भीमसैनिकांनो, जयंती नाचून नाही वाचून साजरी करा, तर पहिले त्याला हाना. तात्पुरतं आपल्या समाजाला काही लोक भावनिक करण्याचा प्रयत्न करतात. जयंत्या नाचून नाही वाचून साजऱ्या करा असं म्हणतात. 364 दिवस अभ्यास करा. 14 एप्रिलला बम नाचा, पण विनंती हे 90 मारून नाचू नको.
हा बम नाच मरस्तोर नाच, गाण्याचा आणि तुझ्या हावभावाचा तालमेल बसू दे. शांताबाई म्हणला आणि हात खाली केला तू नाच, त्याच्यात काही दुमत नाहीये. मात्र विनंती एकच आहे, तू नाचू नको. आणि जरी नाचत असेल तर दारू पिऊन नाचू नको. नाचला तरी चालते, पण जर दारू पिऊन नाचत असेल तर देव तुला आणखी पेण्याची शक्ती देव. पुढच्या वर्षी पवन भाऊ पुन्हा मला बोलव, पण तू इथं नसो. म्हणून विनंती एक आहे बाबा की काही करा. कारण काय होतं माहितीये का पवन भाऊ, आपले काही लोक आहेत मुद्दामून आपल्या कपड्यावरून, मुद्दामून आपल्या केसावरून आपल्या जाती आणि धर्माचा उल्लेख करावा असं वर्तन करण्याचा प्रयत्न करतात. अनेक पोरं पाहिले मी, काहीचे केस कुरुळे होईनात, सराटा गरम करून केस कुरुळे करायला, सराटा गरम करायले जुई झुप झुप. मुळात हे साधन बायाचं होतं, ह्या बाया करायच्या पहिले. त्याला ते 2 केस गालावर आणायचे होते मन, आणि मग ते सराटा अशा फिरवायच्या आणि गचकन हे करायचे. आता एक नवीन यंत्र आलंय, असे 2 चपटे हे येतं, केस त्याच्यात घालायचे आणि जोरात ओढायचं. हा आकडा पडतंय, त्याच्यात आमचं पोरगं कोमात जात. महिला मंडळाचे इथं बसलेले अनेक पोरं आहेत, त्या पोरांकडे मी पाहिलं की बाबा आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची, मात्र ती करत असताना आपल्या वर्तनावरून, आपल्या राहणीमानावरून कोणीतरी आपल्याला डावललं पाहिजे असं वागण्याचा प्रयत्न करू नका. ही गोष्ट आवर्जून सांगतो, कारण एक तुमचा भाऊ म्हणून सांगतो, विचार मंच आहे, ह्या विचार मंचाकडे जरा असं निहाळून पहा. मग ही भाषा तुम्हाला कळत नसेल तर मी मराठवाड्याचा आहे, पण त्या मराठवाड्या भाषामध्ये प्रेम आहे. सोपी आयडिया आहे त्याची. संभाजीनगर कडून पुढं पुण्याला चाललात आणि पुण्यामध्ये जर एखाद्या ट्रेनमध्ये बसमध्ये ट्रेनमध्ये जागा असेल आणि माणूस पुण्याकडचा असेल तर ते तुम्हाला डायलॉग म्हणते पहा, थोडी जागा मिळेल का, या ठिकाणी मी थोडा ॲडजस्ट होऊ शकतो का, है ना, प्लीज हॅव अ सीट. आणि तेच संभाजीनगरपासून इकडं परभणी कंडित आणि त्याच्यात मराठवाड्यातला असू दे, ती डायलॉग हाणते याकडं होय. आणि त्यानं जर म्हणलं महामित्र यायचं राहिला, ट्रेन ती ह्या बापाची आहे का, तर त्या एरियातून मी आलोय. हा ही गोष्ट लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी जे मुलं आहेत, या ठिकाणी बसलेल्या मुली आहेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करायल्यात. ज्यांचा सत्कार झालाय त्याचं अभिनंदन, ज्याचा सत्कार झाला नाही त्याचं डबल अभिनंदन. ज्याचा सत्कार झालाय त्याचं अभिनंदन, ज्याचा सत्कार झाला नाही त्याचं डबल अभिनंदन. कारण माझ्या जिंदगीत महा कुठंच सत्कार झाला नव्हता. 10वीला नाही, 12वीला नाही, D.Edला नाही. मला 10वीला मार्क आहेत 75.20%, 12वीला मार्क आहेत 80.33%, D.Edला मार्क आहेत 80%. एकही मार्क मनाचा नाही. बम कॉफ्या करून मी पास होऊन इथं भाषण द्यायला आलोय. माझ्यासारखा सध्या महाराष्ट्रात माणूस कोणी नाही. आणि माझ्यासमोर लोक टाकायलेत पुन्हा मार्गदर्शक कंसात प्राध्यापक व शिक्षण 12वी D.Ed. आता D.Ed वाल्याला प्राध्यापक म्हणतात का, मग तुम्ही म्हणालेत मी मानानं स्वीकारायलो, मला काय घेऊन देणं. पण हे खरंच सांगायला मी धमक लागत असते. कारण लोक काय म्हणतात का, आपल्या लोकांना भावनिक केलं. बाबासाहेब काही लोकांनी इथं तोंडातून वेगळे सांगितले, अंतकरणातून वेगळी त्यांच्या मनात भावना आहे. ते कांगणे सरलं जमलं नाही. मी कुठल्या पक्षाचा रुमाल गळ्यात घेतला नाही, कुठल्या नेत्याला आपला बाप मानला नाही, कुठल्या नेत्याच्या प्रचार सभेत जायचा संबंध आला नाही, किंवा कुठल्या नेत्याचा रुमाल गळ्यात घेऊन महत्वाची गोष्ट त्या पक्षाचा स्टार प्रचारक होऊन ताटाखालचं मांजर होण्यापेक्षा जसा डोक्यावर या ठिकाणी भगवा फेटा आहे ना, येणाऱ्या काळात पंचशिलाचा रुमाल असेल तर या विचार मंचावरून भीमाचा वाघ झालेलं कधी चांगलं आहे ते आपल्याला पटले. विनंती एकच आहे, साहेबांचं आगमन झालेलं, एकदा जोरदार टाळ्या होत्या. पवन भाऊनं पहिलं सांगितलंय सर्व धर्म समभाव. कार्यक्रमात उद्देश आहे सर्व धर्म. माईकवाला कोण आहे भाऊ, त्याच्यात ठेवू नका. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन नाही घ्या, काय ज्येष्ठ आहेत तुम्ही, काय हरकत नाही, घ्या घ्या सत्कार घ्या. यायला बी कुठं जायचे मला सांगायला लावा. तुम्ही मी मजा घ्यायला काय
ए माईक बदल रे बाय. मायाच काय मग कसं काय माईकचा प्रॉब्लेम आला? मी मागं बसलो तर आवाज लय भारी वाटू लागला. हा बरं असो. हा या ठिकाणी बसलेल्या मुलांना मुलींना विनंती एकच करायची की बाबा, मी आवर्जून आपल्या वर्तनावर बोललो होतो. या ठिकाणी बसलेली पोरगी असेल पोरगा असेल, मुळात माझा कार्यक्रम हा 40च्या पुढे गेलेल्या लोकांसाठी नसतो. तरी ते लोक बसतात, चांगली गोष्ट आहे. पण मुळात सध्या जे गाभरं बेदार करायले ते 35च्या आतले, आणि त्या गाभरा नीट करण्यासाठी कोणीतरी नीट करणारा पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, 14 एप्रिल ही तारीख आलेली आहे. आपल्या बापाचा उत्सव आहे, तो छान पद्धतीने आपल्याला साजरा करायचा. पण करत असताना मी आवर्जून सांगितलं की आपलं राहणीमान बदलायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा काय केलं, तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं काय, हा विचार मंच जरा असा निहाळून पहा. जरासं पहा, विचार मंचावर बसण्याची पहिली ताकद लागते सत्ता. भारतातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिली ताकद लागते सत्ता. जरासं विचार मंचाकडे पहा, काही लोक सत्ताधीश दिसतील का नाही? निहाळून पहा, त्याचा तू काय धुरा बाजूला नाही. विचार मंचावर बसण्यासाठी पहिली ताकद लागते सत्ता. आपले लोक, बहुजनाचे लोक सत्तेत जातील का नाही हा डाऊट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होता. म्हणून आपला बाप त्या काळी म्हणला, शासन करती जमात बना. आपला बाप म्हणला, शासन करती जमात बना. टाळ्या मरेल वाणी वाजायचं नाही. बघा, नाहीतर मोहमल बोलू द्या, मी पटकन निघून पळून माझ्या गाडी जातो, डबल तुमच्याकडे पाहत बी नाही. हा एकदा फक्त पुरुष मंडळी आपल्या टाळ्या दाखवा एकदा. आणि याच्यात ज्याने बी टाळ्या वाजल्या नाही याचा अर्थ तो चुकीन बसला इकडं. महिला मंडळ एकदा आपल्या टाळ्या दाखवा. पुरुष मंडळी आपल्या टाळ्या दाखवा. कोणी आपल्या टाळ्या दाखवा. आवाज कोणाचा जोरात आहे तुमच्या मनाने सांगा. आवाज कोणाचा जोरात आहे? कोणाचा आहे? महिलांचा आहे ना? नाही, सध्या तर मी तुमच्याबद्दल न बोललेलं बरं आहे. कारण बाबासाहेबांना पहिलं एक काम केलंय पवन भाऊ, ते पहिलं काम आहे की ज्या घटकावर जास्त अन्याय झाला त्या घटकाचं कल्याण करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि त्याच्यातला पहिला घटक तुम्ही आहात. इथं जे थाटात बसलात, मेकअप केले, खुर्चीवर बसलात, याचं कारण या देशातला कुठला धार्मिक ग्रंथ नाही, आपल्या बापाचं संविधान आहे. इथं जे तुम्ही इथे बसला आणि तुमच्याबद्दल मी निगेटिव्ह बोलणं म्हणजे चाकू टरबूज पे गिरा, टरबूज चाकू पे गिरा, कटना तो टरबूजी है. इथं बसलेल्या पुरुष मंडळांना विनंती करतो, बाबासाहेबांना सर्वाधिक जास्त कल्याण करताना जात धर्म पाहिली नाही. त्यांनी पहिला घटक निवडला, तो घटक होता महिला. नंतर आपल्याला स्टेजकडे यायचंय. पहिला घटक कसा पहा, तुम्हाला किती चांगलं दिलंय. नवरा बायको या नात्यानं तुम्ही इथून घरी गेला आणि तुला वाटलं नवरा ताण द्यायलाय, तो पोलीस स्टेशनला फोन लावला की मवा नवरा मानसिक शारीरिक छळ करायला. 5 मिनिटात गाडी येते. नवऱ्याला मागं बसून नेतात. मधात बसवायचे का नेत आहे का? मागं बसून नेतात, मरस्तोर आणतात. म्हणजे बायकोनं पोलीस स्टेशनला फोन केला. अधिकार कोणा दिला? जुन्या काळात अरे शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे लोक बायका बदलायची. आज पहिले घरी तुला परमिशन घ्यावं लागते. 9च्या नंतर फोन आल्यावर सर्वाधिक जास्त धाक कोणाचा असते? मेलेली पूर्ण 45 होती भाऊ तुझी. एवढा धाक आहे कोणामुळं? बाबासाहेब आंबेडकरांमुळं. आणि मग मेन गोष्ट काय बाबा, घरी चालल्याशिवाय तुला सध्या काहीच करता येत नाही. बाबासाहेबांनी एवढं का दिलं? एखाद्या बाईनं पोलीस स्टेशनला फोन केला की माझ्या नवऱ्यानं माझा शारीरिक मानसिक छळ केला, 5 मिनिटात गाडी येते. पोलीसवाले त्याला टायरमध्ये गुतुगुतू आणतात. आणि जर समजा एखाद्या नवऱ्यानं पोलीस स्टेशनला फोन केला की मही बायको मला शारीरिक ताण द्याली, मानसिक ताण द्याली, माया बायकोनं सकाळी उठल्या उठल्या माया डोक्यावरलं ब्लँकेट काढलं, माझ्या कपाळावर 2-4 झापडा आणल्या. पोलीसवाले त्याला पोलीस स्टेशनला बोलतात आणि पुन्हा हाणतात. राहिल्या बायकोचा मार खातो. अधिकार कोणा दिलाय? एवढा अधिकार कोणा दिलाय? एक साधं उदाहरण आहे. मला सांगा, जीन्स पॅन्ट कोणाची होती? आमची.
जीन्स पॅन्ट कोणाची होती? आता तुम्ही परिधान करायला का नाही? कोणामुळं? का? कलम 21, तुला तुझ्या शैलीनुसार जीवन जगण्याचा अधिकार आहे का नाही? मग आमचं पोरगं काय करायला? तूही स्टाईल करायला. आमचं पोरगं केस वाढवायले, आमची जीन्स पॅन्ट याकडे गेली, आमच्या पोरानं केस वाढवले. आता तू कानात डुलं घालली, आमचं पोरगं भवानीत बाळी घालले. अशा म्हणजे आमची जीन्स पॅन्ट कोण परिधान करायला? पोरगी. टी शर्ट कोण परिधान करायला? पोरगी. जीन्स पॅन्ट, टी शर्ट, त्याच्यानंतर सेटिंग करून कोण राहिले? पोरगी. म्हणजे बाबासाहेबांनी एवढं कल्याण कोणाचं केलं? तुमचं. तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून देऊन आज सध्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आहात, एक पाऊल पुरुषांच्या पुढं आहात. पण एवढं होत असताना आमचा मायकालाल तुमची बराबरी करू शकत नाही. आमची जीन्स पॅन्ट तुम्ही परिधान करू शकता, टी शर्ट परिधान करू शकता, शर्टिंग करू शकता, शर्ट पॅन्ट परिधान करू शकता, पण चंद्र सूर्य तारे असेपर्यंत आमच्या पोरात धमक होणार नाही. तू हा गाऊन घालून इथे येऊन बसायची आहे का? धमक कोणा अधिकार दिला आहे तुम्हाला? बाबासाहेबांना. आमच्या पोरात धमक आहे का? इकडे बा, लोक डायलॉग काय म्हणतात? स्त्री पुरुषाच्या खांदाला खांदा देऊन सध्या कुठल्याही क्षेत्रात लढू शकता. नाही, 2 पाऊल पुढे येते, खांद्याला खांदा नाही. तू 100 मीटर माग आहे तिच्या. सर्व शिक्षा अभियान, ती पुढे आहे, तू माग आहे. तिच्या हातात पुस्तक आहे आणि तू रिकाम त्याकडा तिच्याकडे पाहायला आहे. पाहण्यात तो कार्यक्रम हुकलेला आहे. पण जरी आमच्या पोरानं धाडस केलं की आमची जीन्स पॅन्ट ती परिधान करायली, टी शर्ट ती परिधान करायली, आमचं शर्ट ती घालायली आहे, मग मी काय करतो? पंजाबी ड्रेस नेसतो, पंजाबी ड्रेस घालतो. तू घालशील, पण आमचे दलिंदर तुला साथ देणार नाही, आमचे डायलॉग घालतील. बहुतेक त्याच्यात फालते हो. बहुतेक कार्यक्रम डिलीट आहे त्याचा. एखाद्या आमच्याच लोक त्यामध्ये बाईल हे ते. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सर्वस्व स्वातंत्र्य आपल्या भाषेत सांगायचं ठरलं तर हे कोणा दिलं? बाबासाहेबांना पुढे एक काम केलं. ते काम म्हणजे हा विचार मंच आहे. तर त्या विचार मंचावर बसायला पहिले या ठिकाणी बसलेल्या बंधू आणि भगिनींनो, पहिली ताकद लागते सत्ता. सत्ता आपल्या नशिबात येईल सांगता येत नव्हतं. मग काय करावं? बाबासाहेब भाषणात बोलून गेले, शासन करती जमात बना. आता शासन करती जमात बना बाबासाहेब म्हटले, पण या ठिकाणी बसवायचं कसं? मग त्याला एक सोपा आयडिया काढली. काय केली? तर 1930ला गोलमेज परिषद पार पडली. त्या गोलमेज परिषदेला बाबासाहेब आंबेडकर गेले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एक मागणी केली, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. का मागणी केली? तर हा एरिया आहे, समजा एरियाचं नाव आहे भरतनगर, आणि या भरतनगरमध्ये एखादा व्यक्ती आपला उभा राहिला, ते जर मतदारसंघ स्वतंत्र केला तर आपल्या समूहाचे लोक उभे राहतील, आपल्या समूहाचे लोक निवडून येतील आणि आपल्या समूहाचा ते विकास करतील. हा उद्देश बाबासाहेबांनी डोक्यात ठेवला. पण काय झालं? रॅमसे मॅकडॉनल्डचं म्हणणं आलं की या देशामध्ये मोठा नेता गांधीजी आहे, त्याला माझ्याकडे घेऊन या. आणि मग गांधीजीला भेटायला 5 मार्च 1931ला आयर्विन गेले. गांधीजी आणि आयर्विनचा करार झाला, त्याला आपण गांधी आयर्विन करार म्हणलो. आणि तो करार झाल्यावर गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेल्यावर काय झालं? त्यांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला काय केला? विरोध केला. हिंदू धर्माचं विभक्तीकरण होईल आणि म्हणून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देता येणार नाही. बाबासाहेबांनी तिसऱ्याही गोलमेज परिषदेमध्ये एकच मागणी केली, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. बाबासाहेब आपल्या विचारावर ठाम होते. 1937ला देशामध्ये प्रांतिक निवडणुका झाल्या, आपली मागणी फेटाळली. गांधीजीनं उपोषण चालू केलं. 24 सप्टेंबर 1932ला बाबासाहेब आंबेडकर गांधीजीला भेटायला गेले, राष्ट्रहिताचा विचार केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपली मागणी मागे घेतली. 9 जानेवारी 1915ला गांधीजी आपल्या देशात आले. 9 जानेवारी 1915ला गांधीजी आपल्या देशात आले. गांधीजी आपल्या देशात आल्यावर त्यांनी काय पाहिलं? तर बाबा, या देशातल्या लोकांना घालायला पुरेसे कपडे नाहीत. या देशातल्या लोकांना घालायला पुरेसे कपडे नाहीत, म्हणून मी देखील चांगल्या चुंगल्या कपड्यात राहण्यापेक्षा मी या लोकांप्रमाणे राहील. आणि म्हणून त्यांनी काय केलं? पंच अंगावर पांघरण्याचं सुरू केलं. बाबासाहेब 1924ला या देशात आले. त्यांनी पाहिलं या देशातल्या लोकांना घालायला पुरेसे कपडे नाहीत, मी जीवाचं रान करेल
अहोरात्र मेहनत घेईल, देशामध्ये समतेचा विचार करेल, या देशातल्या लोकांसाठी चांगलं एक पुस्तक लिहील आणि ज्यांना ज्यांना कपडे बरोबर नाही त्यांचे कपडे सुटाबुटात आणण्याचा मी प्रयत्न करेल. ते काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तुमच्या या ठिकाणी बुलढाण्याचे लोकप्रिय तुमच्या- आमदार हा. आदरणीय संजूभाऊ गायकवाड मीच बोलतो. यांचं या विचार मंचावरती आगमन झालेलं आहे. आदरणीय संजूभाऊ गायकवाड. तर मीच बोलतो त्याच्याबद्दल. मी पवनदादा भालेराव यांना विनंती करतोय की त्यांनी संजूभाऊंचा सत्कार करावा. पवन भाऊ, संजू भाऊचा सत्कार करा. संजू भाऊ पाहिल्याच्या नंतर मला ते साऊथचा पिक्चर आठवते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या म्हणजे मी कुठल्याही नेत्याची चापलूसी करत नाही, पण जो माणूस आतून आणि बाहेरून एक आहे त्याचं नाव संजय भाऊ आहे. ही गोष्ट आवडून सांगतो. आता काही लोक आहेत बाप्पा बाहेरून वेगळं बोलतात, आतून कार्यक्रम वेगळा ठोकतात. काल मी त्याचा डान्स पाहिला, मी त्यांचा नंबर 1. विनंती एकच आहे की बाबा बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये आल्यावर त्यांनी ठरवलं या देशातल्या लोकांना घालायला पुरेसे कपडे नाहीत, पण मी काय करणार, शिक्षणाच्या भरोशावर या देशातल्या लोकांना सुटाबुटात आणणार. एक छान कोणतरी शेर गायलेला आहे, किसी नंगे को देखकर नंगा होना गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. ते बाबासाहेबांना प्रेरणाचं काम केलं. गांधीजीने विरोध केला. गांधीच्या कार्यावर आपल्याला आक्षेप घ्यायचा नाहीये, कारण आपण आपल्या समाजासाठी देशासाठी एक दिवस जेलमध्ये गेलो नाही. आपली तेवढी लायकी नसते की एखाद्या इतिहासातल्या महापुरुषावर वाईट साईड बोलण्याचं. मूळ गोष्ट लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, मागणी आपली लागून ठेवली का, विचार मंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. मग सत्ता कशी येईल, आपल्या बापानं 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना झाली. मसुदा समितीचं काम कोणाकडे गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेलं. बाबासाहेब आंबेडकर घटना लिहायला लागले आणि लिहित असताना बाबासाहेबांनी एक काम केलं की आम्हाला आता स्वतंत्र मतदारसंघ नाही पाहिजे, आम्हाला राखीव मतदारसंघ पाहिजे. राखीव का, जर स्वतंत्र दिला, समजा चिखली हा मतदारसंघ आहे, हा काय राखीव नाही, काय मेखर राखीव ना, सिद्धार्थ खरात राखीव का नाही. मग उदाहरणार्थ समजा आता हा बुलढाणा शहर आहे, हा जर मतदारसंघ आपण SC साठी स्वतंत्र केला असता तो वर्षानुवर्ष इथं SC चा आमदार झाला असता, आणि समजा तो समाजाला कदाचित बैमान झाला. उदाहरणार्थ बाजूला चिखली तालुका आहे, तिथेही आपला समूह आहे, मग तिथं कधीच आपला व्यक्ती आमदार असता का. मग बाबासाहेब म्हणले स्वतंत्र करण्यापेक्षा राखीव करा, 10 वर्ष याला चान्स द्या, यानं समाजाला बरोबर केलं नसेल तर दुसऱ्या तालुक्यात आपलं पोरगं उभं राहील, ते निवडून येईल, ते आपल्या समाजाचा विकास करेल. का, विचार मंचावर बसायला पहिले सत्ता लागते. देशातल्या लोकसभेच्या एकूण खासदारांची संख्या 543 आहे. किती आहे, तुम्ही काही झक मारा, 85 खासदार तुम्हाला SC चे निवडून द्यावे लागतात. ही पावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. का, कारण विचार मंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. काय लागते, मग आपलं पोरग खासदार होणार का नाही, मग आपलं पोरग खासदार झाल्यावर तिथं बसणार का नाही. मग बाबासाहेबांनी तेवढ्यावर थांबले नाही. या देशात एकूण आमदार आहेत 4120. या देशात एकूण आमदार आहेत 4120. काहीच्या सुपीक डोक्यात नापिक विचारी, आमदार तर आम्ही 288 ऐकलं होतं. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आमदारांची संख्या 288 आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषद आमदारांची संख्या 78 आहे. आपल्या महाराष्ट्रातून लोकसभेवर जाणाऱ्या खासदारांची संख्या 48 आहे. आपल्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या खासदारांची संख्या 19 आहे. मग बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं, विचार मंच कुठला असो, विचारपीठ कुठला असो, त्याच्यावर बसायला सत्ता लागते. म्हणून आपल्या बापानं दुसरं काम केलं, या देशात 4120 आमदार आहेत. तुम्ही काही कुटाने करा, 614 आमदार तुम्हाला या देशात SC कॅटेगरीमधून निवडून द्यावे लागतात. ही पॉवर आहे भारतीय संविधानाची. पण आमदार कोणाचे असतील, ST अनुसूचित जमातीतून असतील. मग ही पॉवर कोणा दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. का, देशातला कुठलाही विचार मंच असेल तर त्या विचार मंचावर बसायला पहिली ताकद लागते, ती ताकद आहे सत्ता. सत्ता बाबासाहेबांनी केवळ आमदार आणि खासदार 4 रूपानं दिली नाही. आपल्या बापानं खालच्या लेवलचा विचार केला, ग्रामपंचायत.
मागं निवडणूक होत्या आपण डायलॉग म्हणतो का नाही, जागा कोणाला सुटली, डायलॉग म्हणतो का नाही, जागा कोणाला सुटली म्हणतो का नाही, तिथं राखीव आहे म्हणतो का नाही. म्हणजे ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी देखील आपल्याला काय केलं, राखीव जागा दिल्या. पंचायत समिती सदस्य होण्यासाठी काय केलं, राखीव जागा दिल्या. जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका, महानगरपालिका सदस्य होण्यासाठी काय केलं, राखीव जागा दिल्या. का, विचार मंचावर बसायला सत्ता लागते. पण बाबासाहेबांना पुन्हा प्रश्न पडला, प्रत्येक जण आमदार होतील का. समजा तुमच्यापैकी एखाद्यानं व्हाईट कपडे घातले आणि त्याला वाटलं मला आमदार व्हावंसं वाटले, समजा बाजूच्याला ते म्हणलं पुढची विधानसभा मी लढून पाहतो, तर त्याच्या बाजूचा डायलॉग घालील का नाही, तू उद्या पुन्हा मळालेलं शर्ट घालून येईल का नाही. कारण आपला गेम ठोकणारे आपले मित्रच आहेत, आपला कार्यक्रम ठोकणारे आपले मित्रच आहेत. तुमच्यापैकी एखादं म्हणलं या वर्षी नगरपालिका लढून पाहतो, बाजूचा डायलॉग घालते का नाही, तुझी बायको ऐकत नाही भाऊ, तू काय बेदार व्हायला. आणि नातं गीतं तुला समजून पाहायचं असत, एकदा ग्रामपंचायत उभा आहे, जवळचे भावकीचे दलिंदर सर्व ओळख येतात. म्हणजे बाबासाहेबांना ते केलं. बाबासाहेबांना प्रश्न पडला की प्रत्येक जण राजकारणात जाऊन सत्ता घेऊ शकणार आणि प्रत्येक जण विचार मंचावर बसणार नाही. मग बाबासाहेबांनी काय केलं, राज्यघटना कलम 19, कलम 19 काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मग कलम 19 नुसार पहिलं स्वातंत्र्य काय, तुला तुझ्या मनातील भाव व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य, कंसात न्यायालयासमोर, मीडियासमोर, नाही तर तू एखाद्या पोरीला रस्त्यात थांबवशील, मग हे भाव ऐकून घे. कलम 19, तर तिलाही कलम 19 मध्ये अधिकार आहे तुझ्या कानाखाली झापड आणण्याचा, है ना. कलम 19 काय, की तुझ्या मनातील भाव व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. कलम 19, तुला या देशातल्या कुठल्याही राज्यात फिरण्याचं स्वातंत्र्य, कंसात तुझ्या पैशानं. घटना आपल्याला समजली पाहिजे. बाबासाहेबांनी कलम 19 मध्ये अधिकार दिलाय, निशस्त्र पद्धतीने सभा घेण्याचा अधिकार. बाबासाहेबांनी पुन्हा अधिकार दिला, ह्या देशात घटनेनं मान्य केलेला कुठलाही व्यवहार, व्यापार तुला मुक्तपणे करण्याचा अधिकार, कंसात घटनेने मान्य केलेला. मुकाट्या बुलढाण्यात आला आणि पुतळ्याच्या मागे जाऊन समजा गांजाच्या पुढे ऐकायला जमल का, घटनेनं मान्य केलेला व्यवहार तुला करता येईल. या देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये संचार करण्याचं स्वातंत्र्य, या देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये तुला राहता येते, तुला स्थायिक होता येते. मग एक व्यवहार दिला आपल्याला, तो होता व्यापार. उद्योग करा, व्यवसाय करा, पैसा कमवा. कारण विचार मंचावर बसायला पहिली ताकद लागते, सत्ता. आमदार साहेब या ठिकाणी आले, तुम्ही टाळ्या वाजवल्या, आमदार साहेबांना त्या खुर्चीवर बसवलं, त्याचं कारण ती पावर सत्तेची आहे, हे लक्षात घ्या. इथं पुन्हा खासदार आले तर तुम्ही तुमच्यात नाही बसणार, त्यांना इथंच बसावं लागल, ती पावर सत्तेची आहे. बाबासाहेबांना आगळ्या वेगळ्या भूमिकेतून आपल्याला सत्ता दिली. मग बाबासाहेबांना प्रश्न पडला, प्रत्येक सत्ताधीश होणार नाही, विचार मंचावर बसायला दुसरी ताकद लागते. त्या ताकदीचा आकडा क्रमांक 7, कल्याण मुंबई चौफेर. मटका खेळतो का, गुल्ल्या राणी बादशाह, जंगली रमी पे आओ ना महाराज, यानं पैसा कमवतो का, नाही. पैसा हा सात्विक मार्गाने, सात्विक मार्गाने पैसा कमव. गोरगरिबांच्या मुंढ्या मोडू नको, सिमेंट रोड गायब करू नको, संडासचे छत गायब करू नको. त्याच्यातून चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा असेल तर त्या पैशाच्या पावरवर देखील तुला या विचार मंचावर बसवता येते, बसता येते. येऊ द्या, चांगली गोष्ट आहे. काल आनंद भाऊ शिंदे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आदरांजली दिली की आपल्याला करणं काळाची गरज आहे. मी इथं छाती टोकपणे सांगितलं, बाबा 60,000 घेतो, पण 60,000 रुपयातला एकही रुपया माझ्या स्वतःच्या पोरीसाठी, पोरगी एकच आहे आणि बायको बी एकच आहे, पोरगी एक मला पुन्हा काही प्रश्न पडल, तर माझ्या स्वतःच्या पोरीसाठी, माझ्या बायकोच्या राणीहारसाठी, माझ्या भौतिक सुविधेसाठी 60,000 रुपये घेत नाही. ज्या लेकरांना शिक्षणात अडचण येईल, ज्या पोरीला नवऱ्यानं टाकून दिलंय, ज्याची परिस्थिती वाईट आहे, ज्या लेकरांना शिकायचंय, त्याच्यासाठी 60,000 घेत असतो आणि ते विचार मंचावरून छातीटोपणे सांगत असतो. आता कुठलाही वक्ता भाषणाला घेतलेले पैसे सांगत नाही, फोन केल्यावर PA कडे देते, माणसाकडे देते, तू सांग म्हणताय, कारण पुढचं रेकॉर्डिंग करून सांगेल याने एवढे एवढे घेते. मी तर सांगितलं 60 या वर्षी, मागल्या वर्षी 50 होते, पुढच्या वर्षी 1 लाख. आणि कार्यक्रम बंद झाले, युट्यूबला बातम्या बी सांगितलं 10 लाख येतात.
बातम्या लय भारी पद्धतीने सांगतात आपल्याला. आपल्यासारख्या बातम्या कोणी सांगू नये, पण सरकार आपल्या बातम्या बंद करायला. संजू भाऊ विनंती आहे, सध्या तुम्ही सत्ताधारी पक्षात आहेत, एकनाथ शिंदे साहेबाच्या कानात सांगा काँग्रेसचं अकाउंट बंद केले, चालू करून द्या. काऊन बंद केले? मी चांगल्या पद्धतीने मांडणी केली. मला पुन्हा यायचंय, मालमत्तेवर आलोत आपण. मी जिके शिकवतो, कोणीकडे गेलो पुन्हा तिथेच येत असतो. हे जे पोरं आहेत, पोरी आहेत, सध्या यांच्या डोक्यात बेरोजगारी वाढली, ताण नाही. गॅस भेटणं, ताण नाही. युवकांच्या हाताला काम नाही, ताण नाही. घराच्या पत्राचा प्रश्न मिटणं, ताण नाही. बापाची फाटलेली बनेल, ताण नाही. आहे ना, नोकऱ्या भेटणं, ताण नाही. आत्महत्याचं प्रमाण वाढले, ताण नाही. आमच्या युवकाच्या ज्याच्या हातात 2 GB नेट असणारा मोबाईल आहे, त्याच्या डोक्यात संजू भाऊ एकच प्रश्न आहे, 8 व्हिडिओ पाहिले, बाकीचे 50 काही पाहायला भेटतील. खरात बाबा जिंदाबाद. याच्या डोक्यात, कारण याचा प्रॉब्लेम काय झाला, यानं फक्त टेबल टेनिस मॅच पाहिलाय. म्हणजे काही घेणं नाही जगात, काय चाललंय काय नाही. अहो काही जणी तर मला मेसेज काढले, सर तुमचं लोकेशन मोठं आहे, तुमच्याकडे व्हिडिओ आला असेल, पाठवा मला. म्हणजे मेंटॅलिटी यांची लक्षात घ्या. महाराष्ट्र चाललाय कुठं, याच्या डोक्यात विचार कोणता आहे. बेजार आहेत. पण बायांना विनंती आहे, आपण बरे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या सावलीत येते का, ते अशा खराब बिराच्या नादी लागत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या खराब बिराच्या नादी लागत नाही. ओसोजन, त्याची कॅबिन, बाहेर नवरा बसलेला, आतमध्ये बायको, पहिले त्या नवऱ्याला हाना. बायकोच्या अंगात भूत आले, लिंबाचा फोक मयाकून घेऊन जाय, मंत्र मलच येते, घरीच कहा. पर बाईच्या अंगात देव कोणता आलाय, मर्याई स्टँडर्ड देव अंगात येईल. एकाही बाईच्या अंगात आतापर्यंत बालाजी आला नाही. पैशावाला देव हे अंगात यावा. तिच्या अंगात कोण, मर्याई. तिचं मंदिर नाही, तिचा फोटो नाही, आणि ती हिच्या अंगात. आणि झुलायले बी डपडीच्या तालाव डड्डण. झुलणं बी पाहा ना, शाळेत पिटी होती पहा, 1 2 3 4. हिचं झुलणं बी आहे, डड्डंग टटंग डटंग टटंग. ओहो, मरस्तो राहणार. हिच्या अंगात मर्या येत असेल, मरस्तो राहणार. आणि नवरा बाजूला पुन्हा असा फिरायला आहे, आणि ती मधात झुलायली. अरे अंगात येतच कसं, अंधश्रद्धेच्या बाजूला जा. प्रत्येक गावात असतेच हे. आमच्या गावात तिथं पाय हल्ला तर दुमू दुमू वाजत आहे. तिथं बहुतेक सोनं आहे. मन जणू काहून वाटण हे शब्द म्हणणारे लोक दळभद्री असतात. उद्या ग्राउंडला चल ना, जाऊ न परवा, तू आजच मराव. जणू है ना. कांगणे सर काल आंबेडकर साहेबाच्या जयंतीला बुलढाण्यात दिसल्यावानी झालते. तू मरण काहून, एक तर दिसलेच पण नाही तर नव्हते. प्रत्येक गावात अंधश्रद्धा आहे का नाही. आमच्या गावाकड कढईचा कान उघडा आहे म्हणा, त्या कढईत सोनं आहे म्हणा. ते काढायला गेल्यावर हल्या मागं लागतंय म्हणा. ते सोन्याचा अंडा स्वप्नात येत असतंय म्हणा. आपण नग नग म्हणायचं आणि ते आपल्याला भेटतंय म्हणा. मेहनतीवर विश्वास ठेवा, अंधश्रद्धेच्या लांब राहा. कारण विचार मंचावर बसायला ताकद दिली बाबासाहेबांना दुसरी, मालमत्ता. उद्योग करा, व्यवसाय करा, धंदा करा, चांगल्या मार्गाने पैसे कमवा आणि चांगल्या मार्गाने कमवलेले पैसे समाजासाठी खर्च करा. त्याचं उदाहरण आहे पवन भाऊ. हा कार्यक्रम ठेवणं साधी सुधी गोष्ट नाहीये. म्हणजे विचार मंचावर बसायला दुसरी ताकद लागते, त्या ताकदीचं नाव आहे मालमत्ता. विचार मंचावर बसायचं असेल तर पहिली ताकद लागते सत्ता. सत्ता आपल्या प्रत्येकाच्या नशिबात येईल का नाही सांगता येत नाही. विचार मंचावर बसायला दुसरी ताकद लागते, त्या ताकदीचं नाव आहे मालमत्ता. मालमत्ता देखील आपल्या नशिबात येईल का नाही सांगता येत नाही. पण आपल्या माईनं, आपल्या बापानं आपल्या लेकाला एक गोष्ट शिकवायची, आपल्या लेकीला एक गोष्ट शिकवायची की जरी विचार मंचावर बसायला आपल्याकडे सत्ता नसेल, विचार मंचावर बसायला आपल्याकडे मालमत्ता नसेल, तर बुद्धिमत्तेच्या भरोशावर महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्टेजवर बसता येते.
त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे. मा बाप आमदार नव्हता, माझ्या घरी 4-5 एकर शेती नाही, माझ्या बापाचा रेतीचा व्यवहार नव्हता, माझ्या घरी मालमत्ता पण नाही, अलीकडे थोडीफार यायली तुमच्या कृपेनं. पण सध्या आपली बी एंट्री कुठे येऊ द्या, आपल्याला कुठं बसणार तुम्ही? मग माईनं बापानं ते शिकवा. जरी सत्ता नसेल, मालमत्ता नसेल, तर बुद्धिमत्तेच्या भरोशावर इथं येता आलं पाहिजे, मधात बसता आलं पाहिजे. त्यासाठी ताकद आहे. पुस्तकाच्या विचारानं प्रगल्भ व्हा. आणि पुस्तकाच्या विचारानं प्रगल्भ होण्यासाठी एक काम करावं लागल. महाराष्ट्र असा सुधारणारच पर्याय. मायबापालाही तुमचा लेख म्हणून सांगतो, येणाऱ्या काळात प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल उभा करावा लागणार आहे. प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल उभा करावा लागणार आहे. एवढी परिस्थिती महाराष्ट्राची सध्या बिघडलेली आहे. 2 GB नेट आहे याच्याकडे. हे जातीवर धर्मावर लिहिल्याशिवाय शांत बसणं. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी शिकलेला हा हिरो आहे. याला ओरिजिनल पुस्तकाचं वाचन नाही. हा काहीतरी लिहितो, समाजामध्ये तेढ निर्माण करतो. आणि हे थांबवायचं असेल तर मायबाप सरकारला पहिली विनंती आहे, 2 GB नेट थोडं कमी करावं लागेल. आता तर अनलिमिटेड झालंय. काहीही पहाय, कसाही कॉल कर, कसाही दिस व्हिडिओ कॉल आहे ना. पण विनंती एकच आहे बाबा, की आपलं आपण चारित्र्य जपलं पाहिजे. कारण व्हायला काय माहिती आहे का, आज पोरग आहे, पोरगी आहे. पोरियो, तुम्हाला बाबासाहेबांनी एवढा अधिकार दिलेला आहे. येणारा काळ एवढा तुमचा डेंजर आहे. येणाऱ्या 2 वर्षात तुम्हाला हुंडा चालू होणार आहे. पोरग तुम्हाला हुंडा देणार आहे. आपली परिस्थिती आठवा. आपल्या मोठ्या बहिणीला, मावशीला पाहुणे पाहायला आले, तेव्हा पाहुणे पाहायला आल्यावर जेव्हा पाहुण्याला चहा द्यायचा होता, तर आपल्या घरातल्या कपाला कानं नव्हते, म्हणून आपल्या बापानं कप लोकांच्या घरून आणलेले. का? तात्पुरती आपल्या घराची इज्जत वाचावी म्हणून. आपल्या बापानं जिंदगीत कधी पोहे खाल्ले नाही, पण पाहुण्यासाठी पोह्याची व्यवस्था केलेली आहे. तेवढ्यात पाहुण्याचा रात्री 9ला फोन आला, तुमची पोरगी रंगा रूपानं काळी सावळी आहे, थोडी नाका डोळ्यात इकडे तिकडे. पाहुणा डायरेक्ट डायलॉग आणतो, आम्हाला यावर्षी लग्न करायचं नाही. याचा अर्थ सोन्यासारख्या लेकीला आपल्या जेव्हा पाहुणा नाकारतो, त्याचं दुःख बाप कधीच विसरत नाही. आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गोरगरिबाची पोरगी पोलीस लागली आहे. बाजूला पोरीचा फोटो आहे, बाजूला बापाचा फोटो आहे. तो येडा भाबडा बाप त्या बॅनरपाशी जातो, 1-1 तास बॅनरकडे पाहतो, कारण त्या पोरीच्या त्या कॅरेक्टरमुळं घराकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे. आपलं काम आहे ते. तुझे दिवस एवढे भारी आहे, येणाऱ्या काळात तू नोकरी लागली पाहिजे. आता पोरग तुला पाहायला येणार नाही. तू 2-3 मैत्रिणी कारीमध्ये घ्यायच्या, कार घ्यायची, तू त्याला पाहायला जायचं. ते लाजवत बुजरत चहा घेऊन येईल, तो चहा घ्यायचा. ते असं बाजूला टेबलावर बसणार, मान खाली असणार त्याची, आणि तू उच्च आवाजात विचारायचं, पॅन्ट तुझीच आहे का? हा, काळ तुमचा आहे. पण तात्पर्य एकच आहे, तू पळून जाऊ नको. तू पळून गेली, तू मेली, म्हणजे जीभ काळी आहे. तू पळून जाऊ नको. पळून जायला रोग आणूच नको. तुला हुंडा चालू होणार, तू त्याच्याकडून हुंडा घेणार, आणि तुला बदला घ्यायचा आहे. बदला लय भारी घ्यायचा. बदला तर पहिले कपड्यामध्ये घेतला का नाही तुम्ही? आमची हिंमत आहे का गाऊन घालायची? हा, पंजाबी जरी घातला तर बाजूचं डायलॉग आणते का नाही? बहुतेक फालते हो त्याच्यात. म्हणजे तुम्हाला एवढा अधिकार दिला, तू काम काय, तू नोकरी लागली पाहिजे. तू जे नोकरी नाही त्या बेरोजगार पोरासोबत लग्न करायचं. तू का? जुन्या काळात वर्षानुवर्षे तुमच्यावर अन्याय झाला, आता बदला घ्यायची ताकद तुमच्यात आहे. तो बेरोजगार पोरासोबत लग्न करायचं. ऑफिसमध्ये बसल्यावर तिथून फोन लावायचा, दूध आणून ठेव. आपला नरसाळ्या दूध आणायला जाणार, तो दुसरा फोन करायचा, दुधाचा चहा मला ठेव, तू काम कमी करतो टोनग्या, म्हणून काळा चहा तू पे. बदला घेता येईल का नाही? पण त्यासाठी तुझं लक्ष ह्या लक्षावर पाहिजे, तेव्हा लोक तुला लक्षात ठेवतील. खेड्यातले पोरं जे इथं शिकायला आले त्यांना माझी विनंती आहे, आयऱ्या गैऱ्या वायफळ गोष्टीच्या नादी लागू नका. आयऱ्या गैऱ्या वायफळ गोष्टीच्या नादी लागू नका. प्रेम, काही जण म्हणले सर तुम्हाला प्रेमाची भाषा कळत नाही. तू तर हिर रांजाच आहे. काय तू हा प्रेम केलं? नक्षलवाद्यासारखा दिसणारा तू, आणि तुला प्रेम, आणि तू मला सांगणार पुन्हा.
कुटाणे केल्याशिवाय माणसाला कुटाण्यावर बोलतात नाही भाऊ. हा, मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. मी आम्ही लय कॉल ट्राय करून पाहिले होते, नाही जमलं. मग कळालं अपयश कसं येते. सांगायचं तात्पर्य एक हे पुरींना विनंती आहे, वायफळ गोष्टीकडे वेळ देऊ नका. जे लागले त्याचं अभिनंदन आहे, जे नाही लागले त्यांना चान्स आहे. चान्स कोणता आहे? पोलीस भरतीची तयारी करू लागला, नाही लागला, अभ्यास तर चांगला होता, पुन्हा 1 वर्ष लॅबमध्ये बस, चांगली तयारी कर. मराठी व्याकरण शिकायला सुरुवात आहे. मराठी व्याकरण अवघड लागतंय. जनरल नॉलेज शिकवायला कुठल्या अकॅडमीत क्लास घे, गणित शिकवायचा क्लास घे, बुद्धिमत्तेचा क्लास घे. ते बी जमाना ग्राउंड करायचं शिकला होता, ग्राउंडची अकॅडमी टाक, लेकरांना प्रशिक्षण दे. ते बी जमाना चहाचा गाडा टाक, ते बी जमाना वडापावचा गाडा टाक, ते बी जमाना दुसऱ्या राज्यात जाय, पंक्चरचं दुकान टाक. आपल्या गल्लीत मार खाल्ला अपमान आहे, दुसऱ्या गल्लीत मार खाल्ला कपडे झटकले निघला वापस. तिकडे पंक्चर कर, नाही तर काही कर. दुसऱ्या राज्यात जाय, पंक्चरचं दुकान टाक, है ना. म्हणजे ग्राउंड घे, ग्राउंड नाही जमलं वडापावचा गाडा टाक, ते नाही जमलं चहाचा गाडा टाक, ते नाही जमलं पंक्चरचं दुकान टाक, ते बी जमानं पटकन मार, जागा दुसऱ्या. बेदर काय होतो. फक्त विनंती एक भाऊ म्हणून सांगतो, लफडे करू नका. आणि पोरियो, पोरामध्ये धमक नाही, तुला डायरेक्ट बोलायची. आवर्जून सांगतो, कोणताच मायकाला रस्त्याच्या कानाकोपऱ्यात एखादी पोरगी दिसली म्हणून तिला थांबून मला तुला बोलायचंय हे म्हणू शकत नाही. कारण आता इथं आयरा गैरा कार्यक्रम नाही. प्रत्येक चौका हात वरती करून हातात संविधान घेऊन आपला बाप उभा आहे, भिवू नको, मी त्या पाठीशी आहे. और उसका स्वीकार करो. 3 टिंब तुपुक तुपुक तुपुक. आमची ताई रिप्लाय देत नाही, आमचं पोरग कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 1 टिंब स्पेस, 4 टिंब स्पेस, 3 टिंब जोडून सेंड. 1 टिंब स्पेस, 4 टिंब जोडून स्पेस, 3 टिंब जोडून. ज्या बी हसल्या तिला असा मेसेज आलेला आहे. म्हणून मी आवर्जून सांगायलो, प्रत्येक घरासमोर कॉन्स्टेबल येणाऱ्या काळात उभा करावा लागतो. गव्हर्नमेंटनं संजू भाऊ अलीकडे सपकाळ साहेब एक नियम काढलाय की शिक्षकाने विद्यार्थ्याला मारायचं नाही. शिक्षकाने विद्यार्थ्याला मारायचं तर लांब, पण डोळे वटारून पण पाहायचं नाही. आणि जर एखाद्या विद्यार्थ्याने शिक्षक हल्ला तर मग काय करायचं. शिक्षकाने विद्यार्थ्याकडे मारायचं नाही. आता हे लहान लहान लेकरं आहेत, नर्सरी ज्युनियर KGचे, अहो शाळेत जाताना टाटा बाय बाय म्हणायलेत, टाटा म्हणायलेत, बाय बाय म्हणायलेत, है ना. फ्लाइंग किस द्यायलेत. नर्सरी ज्युनियर KG, है ना. फर्स्ट स्टँडर्डचं पोरगं फ्लाइंग किस. ती या काळात आठव, फ्लाइंग किस. तुला मारलं कोण नाही त्याचं नाव सांग मला. एका हाताला माय, एका हाताला बाप, एका पायाला भाऊ, एका पायाला बहीण, चौघं नेऊन उचलून याला शाळेत फेकायचे आणि शाळेत मास्तर हाणायचा. बरं, बाबासाहेबांना काय केलं तर बाबासाहेबांना आपल्यासाठी पुन्हा एक काम केलं की गोरगरिबाचं बहुजनाचं लेकरू शिकलं पाहिजे म्हणून सर्वात जास्त मेहनत बाबासाहेबांना घेतली. का तर शाळेत शिकताना मला अडचणी आल्यात, येणाऱ्या काळात माझ्या बहुजनांच्या लेकराला अडचणी येऊ नयेत म्हणून बाबासाहेबांना घटनेमध्ये एक कलम लिहिली. ती कलम होती 45. राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये कलम आहे 45. काय कलम? 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण. इंग्रजाईपासून आपल्याला शिक्षण द्याले तरी आपले दलिंदर शिकले नाही. मग इथं विनंती आहे, आणखी 1 वर्ष इंग्रज आपल्या इथं पाहिजे होते. ते 3 टाइम मारायचे आपल्या लोकांनी, सकाळ दुपार संध्याकाळ. दिसला की ठोकला, दिसला की ठोकला. 1947 ला खरं सांगा आपण इंग्रजासोबत युद्ध केलं का? नाही. ते इंग्रज आपल्या देशात कदरून गेले हो, कदरून गेले. आपले लोक थांबा म्हणले, ते म्हणले नग, थांबा म्हणले नग. त्याला कळलं आणखी 5-10 वर्ष इथं राहिलो तर ह्या दलिंदराचे गुन्हा आपल्याला लागले. बळ गेले इंग्रज, बळ. आपले लोक बळ थांबू लागले. हा नकोच म्हणले, तुमचं काहीच नको आम्हाला, पण आम्हाला सोडा. आपले लोक बळजबरी धरून बसू लागले. हा
म्हणजे बाबासाहेबांना किती मेहनत घ्यावी लागली, लेकरं शिकले पाहिजे. बाबासाहेबांना त्या काळी म्हणजे पहा देशामध्ये कुठल्याही शिक्षणाची व्यवस्था नाही, तेव्हा कलम 45 मध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं म्हणून आपला बाप बेजार झाला का नाही. बरं, बापानं भविष्याचा वेध करून घटनेमध्ये जे काही भाग क्रमांक 4 आहे त्याच्यामध्ये लिखाण केलं. लिखाण केल्यावर काय झालं, 1978ला आपल्या इथं 75ला मोहीम राबवली की बाबा या देशात शिक्षण सर्वजण घेऊ शकतात, पण प्रॉब्लेम आहे या देशातल्या लोकांचा पहिला प्रश्न आहे, तो प्रश्न आहे पोटाचा. मग पोटाच्या प्रश्नामुळं हे लोक शिकत नाहीत. मग काय करा म्हणले, यांना दिवसभर शेतात राबला असेल, दिवसभर कोणाच्या इथं काम केलं असेल, तर संध्याकाळी आल्यावर त्या गावातला कोणी BA BCom BSc झालेला त्यानं आपल्या घरामध्ये एखादी रूम करावी, त्या रूम मध्ये याला शिकवावं. त्या शाळेला तुम्ही नाव दिलं डंगरी शाळा. वयोगट होता 35 ते 15 ते 35. 35च्या पुढे शिकू पण नाही. हा, तुला नोकरी 54 लागली, 58ला रिटायर झाला, काय जाळायची नोकरी. नोकरीचा रुबाब तिच्या, नोकरीचा रुबाब कधी तिच्या. मग डंगरी शाळा. मग शाळा कशी होती, तर तुला एक पाटी दिली होती बाबासाहेबाच्या कल्पनेने. लेकरं शिकले पाहिजे, तुला पाटी दिली, त्याच्यात पाटी होती अर्धी पा आणि अर्ध्या पाटीत असे तारा होते आणि त्या तारात मणी होते. हे दलित तर शिकत नव्हतं, फक्त मणी वाजायचं गरार गरार. 35 वर्षाचा ढोळव्या लेखणी खायचा. शिकला का, आणि त्याच्यात समजा जे क्लास घेते याचं त्यानं काही बोलला, हे डायलॉग घ्यायचा, ले आगाव बोल नको, मला माहित आहे तू कुठं चालू आहे, मला शिकूच नको तू. त्याच्या पगारी गव्हर्नमेंटनं दिल्या नाही. डंगरी शाळा कार्यक्रम देशातून बंद झाला. बाबासाहेबांना वाटलं हे गोरगरिबाचे लेकरं शिकले पाहिजे, घटनेमध्ये लिहून ठेवलं या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून काय करा की बाबा लेकराला चॉकलेट दाखल्यावर लेकरू जवळ येते का नाही, तसंच शाळेमध्ये काहीतरी द्या म्हणजे हे गोरगरिबाचे लेकरं शिकतील. मग शाळेमध्ये पहिल्यांदा काय द्यायचं ठरलं, तर शाळेमध्ये पहिल्यांदा 100 मिली दूध द्यायचं ठरलं. प्रत्येक शाळेमध्ये काय ठरलं, जे लेकरू शाळेत येईल त्याला 100 मिली दूध द्यायचं. आता एखादं पोरग ॲब्सेंट राहिलं तर उरलेलं दूध शिक्षकाने दुसऱ्याला दिलं. हे बाजूच्यानं पाहिलं, त्यानं घरी जाऊन सांगितलं त्या पोराला दूध जास्त भेटलंय, आपल्या इथल्या बाया काय साध्या आहेत का. तिनं लेकरासोबत कळशी पाठवली, हांडा पाठविला, घंगाळ घेऊन गेली, मगा घेऊन गेली. दूध कमी जास्त झालं याने शिक्षक हल्ला. शिक्षकानं गव्हर्नमेंटला अपील केली, ते दूध बंद करा म्हणले, लोक आम्हाला मारायले. शासनाला पटलं, शासन म्हणले दूध कॅन्सल करा. आता एक काम करा म्हणले, प्रत्येक लेकराला शिकण्यासाठी तो शाळेत यावा म्हणून त्याच्या शरीरामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढावं म्हणून प्रत्येक लेकराला गावरान कोंबडीचे 2 अंडे द्या. गावरान कोंबडीचे काय द्या, 2 अंडे द्या. ते आता 2 अंडे भेटल्यावर तू डायरेक्ट घरी गेला का नाही, तू अंडे झेलत घेऊन गेला. सुई सुई आता तू आबा पाल करी, ती नेमकंच पोथी वाचून निघलं होतं आणि तू अंडे झलताना दिसला. बापाने विचारलं कोण दिले, मास्तरानं. हल्ला मास्तर. मास्तरानं गव्हर्नमेंटला अपील केली, ते अंडे बंद करा, लोकांच्या अंगावर. शासनाने विचार केला द्यावा काय. शासन म्हणले प्रोटीनचं प्रमाण कमी व्हायला, लेकरांची हाईट खुटायली, एक काम करा म्हणले, प्रत्येक लेकराला 1 किलो सुगडीचं पावडर द्या. मग काय द्यायचं ठरलं, सुगडी. सुगडी म्हणजे काय, मकाचं पीठ. आता मकाचं पीठ ते घेतल्यावर काय करायचं होतं, घरी जायचं होतं, तव्यावर टाकायचं होतं, त्याच्यावर पाणी टाकायचं होतं, शिरा करून खायचं होतं. पण एवढा दम कोण आले, यानं पुढा शाळेतच पडला. कच्ची सुगडी खाल्ली, कच्ची खाल्ल्यामुळे याचं पोट दुखलं. बापाने विचारलं कोण दिलंय, मास्तर. हल्ला मास्तर. त्यानं अपील केली, ती सुगडी बंद झाला. सुगडीचाही पॅटर्न बंद झाला. शेवटी शासनाला प्रश्न पडला, आता काय करावं बाबा. ते एक नवीन फंडा म्हणले, आता एक काम करू म्हणले, यानं घरी काही करू आपल्याला घेणं नाही. 3 किलो तांदळाच्या 3 बॅग, 1-1 किलोच्या 3 बॅग ह्या पोराला द्यायच्या. यानं घरी जावं, खिचडी करो न करो आम्हाला काही घेणं नाही. मग शासनाने याला काय केलं, 3 बॅग दिल्या तांदळाच्या. आता 3 बॅग दिल्यावर हे 3 बॅग डोक्यावर घेऊन घरी नाही गेलं, हे किराणा दुकानात गेलं. आणि किराणा दुकानात गेल्यावर असं काउंटर होतं, यानं असं तांदळाच्या बॅग खाली ठेवल्या, हळूच मान वरती केली, दुकानदाराला विचारलं काका तांदूळ काय किलो आहे. मग यानं सांगितलं 15 रुपये.
आपले घ्या म्हणला 10 इकले आणि 10 तांदूळ एकूण साधा शांत बसला का याने 1 रुपयाचे 5 नरडे घेतले पोंगे 5ही बोटात घातली याचा मित्र पलीकडून येताना दिसला या भिकार चोटानं हापाप खाल्ली कावन तो कोणा मागू नाही म्हणून याचा मित्र याच्यापेक्षा दलिंदर याच्या बोटातलं नरड काढलं अलीकडून खाल्लं आणि पुन्हा ठेवून दिलं समाज सुधारक विचारवंत यांच्याकडून घ्यायचं काय आणि आपण केलं काय धुऱ्यामुळे भांडणं चालू आहेत भावाभावात वांदे चालू आहेत वेस्टर्न चर्चिलचा डायलॉग आहे अरे तुमच्या देशाला स्वातंत्र्य आम्ही असंच द्यायलो का कारण तुमच्या देशात जिथं भावाभावाचं पटत नाही मायबापाचं पटत नाही धुऱ्यावरून भाऊकीचं पटत नाही तो देश काय एकत्र राहू शकतो आज त्याची प्रचिती आपल्याला आली आहे पान उघडा धार्मिक वाद जातीय वाद धुऱ्यावरून वाद धर्मवाद चालूच आहे ही गोष्ट लक्षात घ्या नेत्यानं देखील काय केलं आपला समाज सुधारक विचारवंत ओळखला आणि आपला कार्यक्रम ठोकला नेत्यांनी तेच केलं ना तो नेता घरात आला घरात फोटो दिसला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नेता कमरेतून वाकला जय मल्हार आपल्याला वाटलं बेन आपलंच आहे ना घरात फोटो दिसला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जय लोहूजी आपल्याला वाटलं बेन आपलंच आहे घरात फोटो दिसला शिवाजी महाराज जय शिवराय आपल्याला वाटलं बेन आपलंच आहे घरात फोटो दिसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे केस चित्र दिसले कडक जय भीम सभ्य दिसला मानाचा जय भीम अग्रेसिव्ह दिसला क्रांतिकारी जय भीम है ना जरासा शांत दिसला निळा जय भीम आपल्याला वाटलं बेन आपलंच आहे कुठलाही नेता आपल्या घरात येऊ अशा आजूबाजूला समाज सुधारकांचे फोटो असले पाहिजे बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सर्वांचे फोटो लाईन शिर लावा नेता घरात आल्यावर कोमात गेला पाहिजे नेमकं आतलं बेन आहे कोणाचं हे तुम्हाला करायचंय राजकीय पोळी भाजणारे भाजतील पण आपलं काम आहे आपण एकत्र राहिलो पाहिजे का तर बाबासाहेबांच्या घटनेचं अंतिम तत्व हे अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात आहे अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात आहे लक्षात घ्या तुम्हाला म्हणजे अंबानीला आणि विठ्ठल कांगणेला मतदानाचा एकच हक्क आहे त्याच्याही मताचं व्हॅल्यू एक आहे प्रॉपर्टीन ते आपल्याला 1 लाख वेळा विकत घेईल पण त्याच्या मताचं व्हॅल्यू एक आहे विठ्ठल कांगणेच्या मताचं व्हॅल्यू एकच आहे ही ताकद एकाच बापाने दिली त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लक्षात आपण होतो शाळेवर तांदळाच्या 3 बॅग दिल्या तो नरडे घेतले मित्र मागून आहे म्हणून हपाप खाल्ले तो हा मित्र त्याच्यापेक्षा दलिंदर त्याच्यानंतर 1 रुपयाचा संजू भाऊ याने 20 संत्र्या गोळ्या घेतल्या मित्र मागू नये म्हणून याने 20 गोळ्या तोंडात टाकल्या त्याच्यात पुन्हा बाहेर काढल्या आणि खिशात ठेवल्या याचा मित्र याच्यापेक्षा भिकार चोट ती गोळी पाण्यात धुतली पण खाल्ली शाळेत नव्हतो यायला विषयच नव्हता काय कुठून करतील काय विषय कोणते गेम होते पुन्हा याचे कागद जमा करणे कागदात बांधणे धपाकुटी दे दनादन याचे गेम कोणते सुरपाट्या याचे गेम कोणते एकमेकाच्या उरावर बस कुरघोडी याचे गेम कोणते तू लपून बस मग मी तुला धपा देतो यायचे गेम तर इसेच खलास यायचे गेम भुलाबाई नावाची एक देवी होती कुठून आणली काय आणली माहित नाही भुलाबाई होती डब्यात प्रसाद हलवायचा ओळखायचा नाही ओळखाला तर हिनं लग्नाच्या अगोदर उखाणा घ्यायचा लग्नाच्या अगोदर ती उखाणा घ्यायची हिचे गेम कोणते हनुमानाच्या मंदिरावर जायची एक काडी अशी एक काडी अशी त्याला कपड्यान गुंडाळायची एक अशी काडी एक अशी काडी कपड्यान गुंडाळायचं दुसरी त्याच्यापेक्षा हाईटनं कमी घ्यायची एक अशी काडी एक अशी काडी त्यालाही कपड्यान गुंडाळायचं याचं नाव नवरा याचं नाव नवरी गेमचं नाव खेळ भांडी गेम कुठं हनुमान मंदिरावर ते माणूस ब्रह्मचारी होता का नाही कार्यक्रम यायचा नवीन गेम गजगे जुई झपाक कुठून आणलं काय माहित नाही पण शासनाला वाटलं तरीही गोरगरिबाचे लेकरं शिकले पाहिजे मग शासनाने नवीन फंडा एक काम करा म्हणले यायला तांदूळ देऊन फायदा नाही लेकरं ऐकायले आता एक काम करू म्हणले याला शाळेतच खिचडी करून खाऊ घालू मग प्रत्येक लेकराला मोजून तांदूळ आले जिरे आले तेल आलं आणि लेकरांची व्यवस्था करण्यासाठी शाळेत छान पद्धतीनं स्वयंपाक घर आलं पण झालं काय
तांदूळ करणारी बाई सुधारली, लेकरं खराब झाली. जी खिचडी करायली का ती सुधारली, लेकरं खराब झाली. भात निसता पिवळा. मी काही आतापर्यंत शाळेत जिरा पाहिलाच नाही. कुठं गेला काय माहित. कारण या देशाची व्यवस्था लय डेंजर आहे हो. आपल्या देशात चॅलेंजच नाही म्हणालो. आपल्या देशात कोण कधी काय कार्यक्रम ठोकील सांगताच येत नाही. कारण कोण जिथं ज्याला भेटल तिथं खाण्याचा प्रयत्न करतोय तो देश म्हणजे आपला भारत. जिथं वाटेल तिथं. उदाहरण तेच नाही, असा कुठलाही एरिया धरा. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे, बाबा आपल्या लेकरांकडे लक्ष द्या, आपल्या मुलांकडे लक्ष द्या. मुलींना विनंती आहे, बाळांनो, ह्या विचारमंचावर त्यांचा सत्कार झालाय त्याचं अभिनंदन. पण एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, तुम्हाला जे पाहिजे ते, तुम्हाला जे आवडते ते कधी तुमच्या नशिबात नसते. वरचा करता करविता परमेश्वर जे तुमच्या लायक आहे ते नक्की तुमच्या नशिबात देत असतो. त्याच्यावर देखील विश्वास ठेवा. ज्यांचा सन्मान झालाय त्याचं अभिनंदन आहे, ज्याचा सन्मान नाही झाला त्याचं डबल अभिनंदन आहे. कारण वर्गातल्या कुठल्याही लिस्टमध्ये मला सत्कार झाला नव्हता, पण सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्टेजवर आपला आगळा वेगळा सत्कार होतो. ते स्वतःला ओळखता आलं पाहिजे. ही गोष्ट म्हणून लक्षात घ्या. म्हणून एक जीत से कोई सिकंदर नहीं होता और एक हार से कोई फकीर नहीं होता. एक जीत से कोई सिकंदर नहीं होता और एक हार से कोई फकीर नहीं होता. जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे, पण त्यांची ही जीत म्हणजे केवळ सर्वस्व नाही. एखाद्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यश मिळवणं म्हणजे आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय नसतंय का. तो कई हार बाकी है, कई जीत बाकी है. कई हार बाकी है, कई जीत बाकी है. मेरे जिंदगी का कई सार बाकी है. यहाँ से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. अभी तो पूरी किताब बाकी है. म्हणून जीवनात घडवण्यासाठी भरपूर काही लय मोठ्या गोष्टी आहेत. फक्त विनंती एकच आहे, मायबापांना आपल्या अवलादीवर लक्ष ठेवा. कोणाच्या संपर्कात आहे 9 वाजता त्याला वेळ द्या. 8 ते 9 मध्ये तुमच्या घरातल्या जेवण्याचा वेळ ठरवा. 9च्या नंतर अवलाद घरी आली 10x10च्या रूम मध्ये कोपच्यात न्या. अवलाद आपलीच आहे, मरस्तोर मारा. कारण गव्हर्नमेंटनं आणखी तो कायदा काढला नाही की मायबापानं आपल्या अवलादीला ठोकू नका. जोपर्यंत कायदा येत नाही तोपर्यंत ठोकण्यात चालू करावे. हप्त्यातून एकदा हाना. मायबापासाठी टाळ्या वाजवा एकदा, त्यांच्यात ऊर्जा यावा म्हणून एकदा हाना. काही बिघडत नाही. ही गरजेची गोष्ट आहे. आपलं पोरग कोणाच्या संपर्कात आहे 9चा टाइम दिलाय, पोरग 9:45 घरी आले, बापानं पुढे उभं राहायचं आणि त्याला फक्त विचारायचं तू एवढा वेळ मोदी साहेबांसोबत होता का. हा ना. विनंती आहे, आपल्या अवलादीला सुधारायचं असेल तर पर्याय एकच आहे, वार ठरवा, वेळ ठरवा. उद्याचा वार चांगला आहे, सोमवार. कोणता वार आहे उद्या? कोणता वार आहे? सोमवार आहे का? हा, महादेवाचा वार आहे. वेळ दुपारी 2. दुपारी 2 ठेवा. काहीच नाही. घरात आलं चल म्हणायचं, कोपऱ्यात न्यायचं, बद हाणायचं, त्याने बापाकडे पाहायचं, स्माईल करायची, निघून जायचं. फिरून बोलायचं नाही. आपण विचाराचे पायी खेळ. आपला बाप विसरला, पुढच्या सोमवारी आपण बापाला फोन करायचा, बाप्पा व्हेर आर यू. आपण कोपऱ्यात जाऊन भरायचं. आपल्या बापाला पाहिजे बद आपल्याला दुखलं पाहिजे. आणि त्याच्यात जर एखाद्या पोरानं तुम्हाला विचारलं पप्पा काहून, तेरा बाप अभी भी जिंदा है. गरजेचं आहे. बरं, केवळ याला हाणू नका. मी काय म्हणलं, प्रत्येक घरासमोर येणाऱ्या काळात पोलीस असणार. घराच्या बाहेर निघलं पुन्हा इकडे चालली, सुसाईड पॉइंट आहे. हा, सुसाईड पॉइंट आहे हॉटेलच्या मागं. फोटो काढायला चालली. कसं नाही, तिथं ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्याच्यातच जावं तुम्ही. विनंती एकच आहे, आपलं कॅरेक्टर जपण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही मायकालाल आपला बाप जाताना त्या बापाची तुह्यामुळं कोणत्याही मायकालालनं खिल्ली उडू नये. तो बाप जाताना स्वाभिमानानं जावं. त्या बापाकडे पाहणाऱ्यांच्या नजरा झुकाव्यात. तू केलेल्या यशामुळं, तू मिळवलेल्या सक्सेसमुळं गरिबीतून असलेला खुर्चीवरला बाप या विचार मंचावरल्या पवन भाऊनं माईक मध्ये बोलावं. तो बाप मधातून यावा, लोकांनी तुझ्या बापासाठी टाळ्या वाजवाया आणि तो बाप त्या मधल्या खुर्चीवर बसावा. ही ताकद तुझ्यात आहे. त्यासाठी तुला भंगार धंदे बंद करावे लागतील, कळलं का. आणि पोराला विनंती आहे, पैसे कमव. मेन गोष्ट ती आहे. जरासे चित्रे चाळे कमी कर.
लोकांचे स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असतंय लोक त्याचं स्टेटसला ठेवत असतात. म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायचं शिका. याच्या त्याच्या मागं भंगारवाणी फिरू नका.